कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आकाश कुठे आहेस तू? फोन नाही लागत आहे तुझा काय? आकाश का तू 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 ठीक आहेस ना? तुला काही झालं नाहीये ना? हा, तुझा फोन लागत नव्हता रे, का बंद ठेवला होतास फोन? तू जीवाला गोर लागतो आमच्या। तुला किती वेळासारखं शोधत होतो माहितीये का? थांब 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 थांब। तुला लागलेली नजर काढून टाकायची या घरातून। काय हे सगळं? कुठे घेऊन गेली होतीस माझ्या आकाशला तू? हा, प्रत्येक वेळेला तुला माझ्या संतापाचा ज्वालामुखीच बघायचा असतो। जर तुझ्यामुळे आकाशला काही झालं ना तर याद राख, प्रत्येक वेळी कोणालाही न सांगता तू घरातून गायब होतेस आणि माझ्या मुलालाही तेच करायला लावतीस। पण सगळ्यांना सांगतीस की कुणी यांचे फोन घेऊ नका म्हणून। एकाच वेळेला आम्हाला कोणाचेच फोन कसे काय लागत नाहीत हे न समजणे की मी मूर्ख वाटले तुला? एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी या घराच्या किल्ल्या मी तुझ्या हाती लागू देणार नाही। तुला काय वाटलं ग? नवऱ्याच्या पंखाखाली येऊन सगळ्यांना मूर्ख बनवता येतं? नाही हा, तुझे सगळे प्लॅन कळतात मला। उगीच नाही मी एवढी वर्ष संसार केला आणि तो टिकवला सुद्धा। आई बस, खूप बोललीस तू वसुंधरांना, आणि त्या मला कुठेही घेऊन गेले नव्हते। इनफॅक्ट मीच त्यांच्या मागे मागे गेलो होतो। एक खूप मोठं सत्य शोधायला गेल्या होत्या वसुंधरा। आणि आता तेच सत्य मला तुम्हा सगळ्यांनाच सांगायचं आहे। सकाळी जेव्हा मी वसुंधरांना त्यांच्या आईबाबांच्या घरी सोडायला गेलो तेव्हा मला कळलं की ते तिघही पुण्याला चाललेत एका कामाकरता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।